नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे जी.के.चे प्रश्न आपण गेल्या वर्षींच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? ठीक आहे, रक्तातील साखर जी आहे ती नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, स्वादुपिंड. ठीक आहे, स्वादुपिंड का? तर ही जी ग्रंथी आहे ती इन्सुलिन व ग्लुकागॉन ही संप्रेरके स्त्रावते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी. दुसरा एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, स्वादुपिंड ही ग्रंथी कोणते संप्रेरक स्त्रावते किंवा सोडते? तर इन्सुलिन व ग्लुकागॉन. ठीक आहे, दोन्ही नावं लक्षात ठेवा, इन्सुलिन व ग्लुकागॉन. आता जर रक्तातील साखर वाढली, ठीक आहे, रक्तातील साखर जर वाढली तर इन्सुलिन त्या साखरेचं प्रमाण कमी करते. ठीक आहे, आणि जर रक्तातील साखर कमी झाली तर ग्लुकागॉन त्या साखरेचं प्रमाण वाढवते. ठीक आहे, ही अतिशय महत्त्वाची संप्रेरक आहेत जी साखर नियंत्रित करण्यास मदत करतात आपल्या रक्तामधील. ठीक आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. स्वादुपिंड हे उत्तर असणार आपलं. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत. पुढील प्रश्न आहे, दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? गेल्या वर्षी हे जी.के.चे जे प्रश्न आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत. दुधातील घनता मोजणारे जे उपकरण आहे ते लॅक्टोमीटर नावाने ओळखले जाते. ठीक आहे, लॅक्टोमीटर त्या उपकरणाचं नाव असणार आहे. ठीक आहे, आता दुधामध्ये कोणती शर्करा आढळते असा एक प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी लॅक्टोज ही शर्करा, ठीक आहे, लॅक्टोज ही जी शर्करा आहे ती दुधामध्ये आढळून येते, लॅक्टोज नावाची. आणि जर ॲसिड किंवा आम्ल कोणता आहे तर विचारलं तर लॅक्टिक. ठीक आहे, सर्व नावं थोडी थोडी मॅचिंग आहेत, लॅक्टोज, लॅक्टिक. ठीक आहे, लॅक्टोमीटर. तर हे लक्षात ठेवायचं आहे, शर्करा आहे लॅक्टोज आणि आम्ल किंवा ॲसिड आहे लॅक्टिक. उपकरणाचं नाव आहे लॅक्टोमीटर, ज्याद्वारे दुधाची घनता मोजली जाते. त्यानंतरचा प्रश्न, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपण मागील एका व्हिडिओमध्ये दया पवार यांचं महत्त्वाचं पुस्तक कमेंट करा असं सांगितलं होतं. तर बघा, बलूत हे ते पुस्तक होतं. काही विद्यार्थ्यांनी त्याचं योग्य उत्तर कमेंट केलं होतं. तर बलूत या पुस्तकाचे लेखक आहेत दया पवार आणि हे पुस्तक परीक्षेत खूप वेळा विचारलेलं आहे, स्थळ सेवा पदभरतीमध्ये. ठीक आहे, दया पवार यांचं पुस्तक आहे. या ठिकाणी विष्णू सखाराम खांडेकरबद्दल आपण कालच माहिती घेतलेली आहे. ययाती ही कादंबरी आहे त्यांची, जिला पहिला मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ओके, व्यंकटेश माडगुळकर यांचं एखादं महत्त्वाचं पुस्तक तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे जे परीक्षेत वारंवार रिपीट होत असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण त्वचेद्वारे श्वसन करतात? ठीक आहे, दिलेल्या पर्यायांपैकी बघा, गांडूळ हा जो आहे तो आपल्या त्वचेद्वारे श्वसन करतो. ठीक आहे, गांडूळ हा जो प्राणी आहे तो त्वचेद्वारे श्वसन करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे? कोणत्या कलमात आहे? तर कलम 1. ठीक आहे, भारताच्या संविधानामध्ये कलम 1 मध्ये अशी तरतूद आहे की भारत हा राज्यांचा संघ असेल. ठीक आहे, आता कलम 2 आहे बघा, या ठिकाणी कलम 2 काय सांगते? तर योग्य अटी व शर्तींवर नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार संसदेला असेल. ठीक आहे, योग्य अटी व शर्तींवर नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार हा आपल्या संसदेला असेल. कलम 3 काय सांगते? तर संसदेला एखाद्या राज्याचं विभाजन किंवा 2 राज्यांचं विलिनीकरण सोबतच राज्यांची सीमा, त्यांचं क्षेत्र व नाव बदलण्याचा अधिकार या कलमान्वये आहे संसदेला. ठीक आहे, कोणत्या? कलम 3 नुसार. आता कलम 4 काय आहे? तर कलम 2 व कलम 3. ठीक आहे, कलम 2 व कलम 3 यामध्ये ज्या तरतुदी आहेत किंवा जे कायदे संसद करते या कलम 2 आणि 3 नुसार ते घटना दुरुस्ती म्हणून गणले जाणार नाही. ठीक आहे, जे कायदे संविधान करेल, उदाहरणार्थ जर
एखाद्या राज्याचं नाव बदललं किंवा एखादं नवीन राज्य स्थापन केलं कलम 2 किंवा कलम 3 अन्वये, तर तो जो कायदा असेल तो घटना दुरुस्ती म्हणून गणला जाणार नाही. ठीक आहे, तो फक्त कायदा म्हणूनच गणला जाईल, त्याला घटना दुरुस्ती म्हणली जाणार नाही, असं कलम 4 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आता पहिले अध्यक्ष, पहिले भारतीय अध्यक्ष, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रश्न नीट वाचायचा जेणेकरून आपला गुण जाणार नाही. याचं उत्तर असणार आहे बघा, रॉस बार्कर. ठीक आहे, रॉस बार्कर हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते जेव्हा UPSCची स्थापना झाली. कधी झाली होती? तर 1926 मध्ये. ओके, 1926ला जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिले अध्यक्ष होते रॉस बार्कर. ठीक आहे, स्वातंत्र्याच्या आधीच UPSCची स्थापना झालेली आहे, तेव्हा अध्यक्ष होते रॉस बार्कर. जर प्रश्नात विचारलं पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते विचारलं तर HK कृपलानी. ठीक आहे, HK कृपलानी हे बघा भारतीय अध्यक्ष होते UPSCचे पहिले. ठीक आहे, भारतीय HK कृपलानी. आता जर विचारलं UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, तर बघा रोज मिलियन बॅथ्यू. ठीक आहे, रोज मिलियन बॅथ्यू या UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ठीक आहे. UPSCचे सध्या अध्यक्ष कोण आहेत विचारलं तर अजय कुमार उत्तर द्यायचंय. हे सध्या कार्यरत आहेत UPSCचे अध्यक्ष. UPSCची स्थापना जी आहे ती 1926 मध्ये झालेली आहे. UPSCचं मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, याच ठिकाणी आपण 7 ते 8 प्रश्न तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत एका प्रश्नामध्ये. हे सर्व प्रश्न विचारले जातात. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिक्कील भगिनी म्हणजेच सिक्कील आडनाव असलेल्या ज्या भगिनी आहेत त्या खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर उत्तर असणार आहे फ्ल्यूट म्हणजेच बासरी. ठीक आहे, या ज्या भगिनी आहेत सिक्कील आडनाव असलेल्या या बासरी या वाद्याशी संबंधित आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? पहिली भारतीय महिला विचारलेली आहे. उत्तर असणार आहे बघा बचेंद्री पाल. ठीक आहे, बचेंद्री पाल ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला आहे. ठीक आहे, भारतातील पहिली महिला आहे. आता जगातील पहिली महिला विचारली तर जुंको ताबेई. ठीक आहे, जुंको ताबेई असं त्यांचं नाव आहे. ही जगातील पहिली महिला आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारी. जगातील तसंच भारतातील पहिली अपंग महिला जिने एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे तर ती आहे अरुणिमा सिन्हा. ठीक आहे, जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा. ठीक आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण? तर एडमंड हिलेरी व तेनझिंग नॉर्गे. ठीक आहे, एडमंड हिलेरी व तेनझिंग नॉर्गे हे जगातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केलेलं आहे. या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आहे खूप वेळा. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची व ठिकाण मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? कोण करतो? तर महानगरपालिकेचा आयुक्त. ठीक आहे, संबंधित महानगरपालिकेचा आयुक्त हा त्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करत असतो. आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे, याची जी निवड आहे ती UPSC द्वारे झालेली असते आणि नेमणूक राज्य शासन करत असते. या ठिकाणी महापौर आहे बघा, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. पुढील प्रश्न आहे, 1893 मध्ये पुण्यात विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? 1893 मध्ये महर्षी कर्वे. ठीक आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले होते. ठीक आहे, महर्षी कर्वेंना 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. पहिले महाराष्ट्रीयन आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे. ठीक आहे, भारतरत्न प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन, भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती. ठीक आहे, सर्वात वयोवृद्ध व्यक्ती देखील महर्षी कर्वेच आहेत. त्यांना 100व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये आहे गिंडी हे राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, तमिळनाडू राज्यामध्ये आहे. तर करंटच्या दृष्टीने मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत M.K. स्टॅलिन, राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत R.N. रवी, राजधानी लक्षात ठेवायची आहे चेन्नई. त्यानंतरचा प्रश्न आहे, CPU फुल फॉर्म काय आहे? बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा CPU फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विझिंजम बंदर हे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? विझिंजम ठीक आहे बंदर हे केरळ राज्यामध्ये आहे. केरळ. ठीक आहे, केरळमध्ये आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी थिरुवनंतपुरम. थिरुवनंतपुरम हे नाव आपल्याला आता महत्त्वाचं आहे, जे लक्षात ठेवायचं आहे, कारण या ठिकाणी भाजपाचा पहिला महापौर बनलेला आहे. इतिहासात कधीही भाजपाचा महापौर नव्हता या ठिकाणी. तर या ठिकाणी पहिल्यांदा भाजपचा महापौर बनलेला आहे महानगरपालिकेवर. ठीक आहे, आता हा प्रश्न 100% पडणार आहे. 1 गुण फिक्स करायचा आहे. मला त्या महापौराचं नाव सांगायचं आहे जो BJPचा पहिला महापौर झालेला आहे तिरुवनंतपुरममध्ये. नाव लक्षात ठेवा. हा प्रश्न 101% पडणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये सत्यार्थ प्रकाश पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? तर स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे, सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं होतं. यांनीच 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती 1875 मध्ये? स्वामी दयानंद सरस्वती यांचंच पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश. वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदास या घोषणेचे जनक देखील स्वामी दयानंद सरस्वती हेच आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जी संस्था आहे ती कोणत्या शहरामध्ये आहे? तर बंगळुरू या शहरामध्ये. ठीक आहे, बंगळुरू उत्तर असणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 1909 मध्ये. ठीक आहे, 1909 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? राजधानीवर जोड्या लावा आणि असा सिंगल प्रश्न विचारलाच जातो प्रत्येक भरतीमध्ये. त्यामुळे आपल्याला सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या माहीत असणं आवश्यक आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर. ठीक आहे, इटानगर. आता कोहिमा आहे बघा, नागालँड या राज्याची राजधानी आहे. दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी आहे. गुवाहाटी हे आसाममधीलच एक महत्त्वाचं शहर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर इस्रायल. ठीक आहे, इस्रायल या देशासोबत आपल्या भारताने करार केलेला आहे सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी. हे जे प्रश्न आहेत ते आपण विश्लेषणसहित कव्हर केलेले आहेत आपल्या चॅनेलवर. हे प्रश्न आपण फक्त तुम्हाला पाठ व्हावे किंवा तुमचा अभ्यास व्हावा या प्रश्नांबद्दल तेव्हा आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, सिंगल लायनर या प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, PWDने कोणत्या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड अनिवार्य केलेला आहे? तर उत्तर असणार आहे दिल्ली. ठीक आहे, PWDने दिल्ली या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड अनिवार्य केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे पुरुष गट विजेतेपद कोणी पटकावले? तर कर्नाटक. ठीक आहे, 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे पुरुष गटाचे विजेते जे पद आहे ते कर्नाटक या राज्याने पटकावलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रात पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 6 जानेवारीला दरवर्षी महाराष्ट्रात आपल्या पत्रकार दिन साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त. त्यानंतर प्रश्न आहे, सुरेश कलमाडी यांचे निधन झाले असून त्यांचा संबंध कशाशी होता? तर राजकारण. ठीक आहे, राजकारणाशी संबंध होता सुरेश कलमाडी यांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रित
केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे 2026. ठीक आहे, 2026 हे जे वर्ष आहे ते आपल्या भारतीय सैन्याने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे रवींद्र कुमार अग्रवाल. ठीक आहे, रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? क्रिस्टिया फ्रीलँड. ठीक आहे, क्रिस्टिया फ्रीलँड यांची युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. जी रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण पाहून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला असणार आहे बघा, रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? उत्तर असणार आहे ऑप्शन डी स्वादुपिंड. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? उत्तर असणार आहे ऑप्शन ए लॅक्टोमीटर. त्यानंतर प्रश्न असणार आहे, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन ए दया पवार. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोण त्वचेद्वारे श्वसन करतात? उत्तर आहे ऑप्शन बी गांडूळ. त्यानंतरचा प्रश्न भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद केले आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन ए कलम 1. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? उत्तर असणार आहे ऑप्शन सी रॉस बारकर. त्यानंतर प्रश्न आहे, सिक्कील भगिनी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन डी बासरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी बचेंद्री पाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए आयुक्त. पुढील प्रश्न आहे, 1893 मध्ये पुण्यात विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी कर्वे. पुढील प्रश्न, गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन बी तमिळनाडू. पुढील प्रश्न, CPUचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन सी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर प्रश्न आहे, विझिंजम बंदर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी केरळ. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये सत्यार्थ प्रकाश पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? उत्तर असणार आहे ऑप्शन डी स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन सी बंगळुरू. त्यानंतर प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन सी इटानगर. त्यानंतर प्रश्न आहे, भारताने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीमसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी इस्रायल. त्यानंतरचा प्रश्न आहे, PWDने कोणत्या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड अनिवार्य केलेला आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन बी दिल्ली. त्यानंतर प्रश्न, 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे पुरुष गट विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रात पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 6 जानेवारी. त्यानंतर प्रश्न आहे, सुरेश कलमाडी यांचे निधन झाले असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजकारण. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2026. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रवींद्र कुमार अग्रवाल.
त्यानंतरचा प्रश्न, युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी, क्रिस्टिया फ्रीलँड. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण विश्लेषण आणि नंतर रिव्हिजन देखील घेतलेली आहे 24 प्रश्नांची. या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.